आज गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन वाचताना एक वाक्य आलं आणि मला वडिलांची आठवण झाली. तो अनुभव मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा ते वाक्य कोणतं ते सांगते. गोंदवलेकर महाराज म्हणतात की उद्या जर कोणी मला 1,00,000 रुपये माझ्या नकळ उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने 4 आणे मिळवून पोट भरीन. आणि त्याप्रमाणे ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी वडिलांचं वागणं मी प्रत्यक्ष बघितलं होतं. वडील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काम करत होते. मग ते बँकेमधले जे असे टोकाचे पेन असतात ते खूप आवडायचे आणि बाकीची कोणाकोणाकडे ती पेन त्यांच्या मुलांकडे दिसायचे. मग आम्ही आमच्या वडिलांना म्हणायचो की पप्पा आम्हाला पण ते तसले पेन आणा ना बँकेतले. तर त्यावेळी त्यांनी मी सांगते रिटायर होईपर्यंत कधीही बँकेतला तो पेन घरी आणला नाही. शिवाय ते रफवर करण्यासाठी जे पेजेस असतात मग त्यावेळी थोडा आम्ही चौघं होतो. मग आम्ही म्हणायचो कधी कधी रफवर करण्यासाठी ते टाकलेले पेपर तरी आणा ना हो, जे तुम्हाला लागत नाहीत बँकेमधून जे टाकणारच आहे ते तरी आणा रफवर करायला. त्यावेळीसुद्धा ते रफ पेपरसुद्धा कधीच आणले नाहीत. शिवाय आता शेवटी ते मॅनेजर पदापर्यंत असिस्टंट मॅनेजर पदापर्यंत पोहोचले होते. मग त्यावेळी बँकेचा फोनसुद्धा आपण वापरू शकतो, मोबाईल त्यावेळी नव्हते. तर त्यांनी गरजेपुरताच म्हणजे जर काही काम असेल तर नक्कीच वापरला. पण उगाचच फ्री आहे म्हणून याला फोन कर त्याला फोन कर कधीच नाही. आपलं काम आणि आपण. आता पूर्ण नोकरीमध्ये त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये कर्ज वाटप केलं असेल, पण कर्ज वाटप करत असताना कधीच कुणाचा 1 रुपयासुद्धा त्यांनी घेतला नाही. याउलट ज्यावेळी ज्या माणसांना वाचायला लिहायला यायचं नाही गावातली ती माणसं घरी यायची साहेब साहेब करत. किती वाजले झोपेतून उठणार आणि मग त्यांना ते एफडीवर तारीख एफडी थांबण्याची किती आहे किंवा काय हे सगळं विचारायचं असायचं. तर लगेचच त्या लोकांना ते मदत करायचे. म्हणजे हे जे काही बघितलेलं आहे आणि त्यामुळं आज आम्हालासुद्धा जरी 1 रुपया जरी दिसला रस्त्यामध्ये दिसला तरीसुद्धा मला तो उचलावा असं वाटत नाही. कारण गोंदवलेकर महाराजांची शिकवण आहे की आपण कष्ट करून जे कमवले ते आपले पैसे फुकट मिळालेलं ते टिकत नाही. या ना त्या मार्गाने ते निघून जातं. आणि तेच तत्त्व जे गोंदवलेकर महाराजांकडून वडिलांकडे आलं आणि तेच आज आम्हीसुद्धा फॉलो करीत आहोत. धन्यवाद. म्हणजे या अशा कुटुंबामध्ये जन्म घेतल्यामुळं तशी विचारसरणी तयार झाली. आणि म्हणून मला आजकाल आजूबाजूला बघितल्यावर वाटतं की खरोखर पालकांनी खूप चांगलं वागणं गरजेचं आहे की जेणेकरून मुलं काहीतरी त्यांच्याकडून चांगलं शिकतील. आपण एक पालक म्हणून आपल्या मुलांनाही चांगलं घडवण्याचा प्रयत्न करूया. आजच्या काळामध्ये तर हे खूप कठीण काम झालेलं आहे. कारण आपल्या काळामध्ये मोबाईल नव्हते त्यामुळे आईवडील जे सांगतील ते आपण ऐकत होतो. पण आजकाल मोबाईलमुळे माहितीचा एवढा भस्मासूर झालेला आहे की मुलं आपलं काही सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा बघूनसुद्धा ते शिकतील असं नाही. पण शेवटी पालक म्हणून आपण फक्त प्रयत्न करू शकतो. धन्यवाद.